नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बडोदा ते जेएनपीटी या नवीन तयार होणाऱ्या महामार्गाचा एक अपडेट बघणार आहोत। या महामार्गाचा अंबरनाथ, पालघर, नाशिक, नागपूर तसेच गुजरात व मुंबईला पोहोचण्यासाठी बडोदा ते जेएनपीटी या महामार्गाचा खूप मोठा फायदा होणार आहे। या महामार्गाची समृद्धी महामार्गाला थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। या प्रकल्पाविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये या महामार्गाचे काम सध्या प्रगती पथावर सुरू असून महाराष्ट्रात या महामार्गाची लांबी 179 किलोमीटर आहे। 120 मीटर रुंद असा हा 8 लेनचा महामार्ग असून तो बदलापूर मधून जात आहे। बदलापूर जवळील बेंडशिये या गावाजवळ या महामार्गाचे काम सध्या वेगात सुरू असून बदलापूरहून पनवेल तालुक्यात जाता यावे याकरिता या महामार्गावर डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे। हा 4.5 किलोमीटर लांबीचा बोगदा असून त्याचे काम 2 वर्षाच्या कालावधीत पूर्ण होईल अशी एक शक्यता आहे। या महामार्गाचा महाराष्ट्रातील विस्तार पाहिला तर हा पालघर जिल्ह्यातील तलासरी ते रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील करंजाडे गावापर्यंत आहे। अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहराजवळून जात असून येणाऱ्या काळामध्ये बदलापूर शहराला बडोदा आणि जेएनपीटी ची थेट कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होणार आहे। साधारणपणे 2025 या वर्षातील जानेवारी पर्यंत याचे काम पूर्ण होण्याची एक शक्यता आहे। या महामार्गावर जाता यावे याकरिता कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूर या ठिकाणाच्या दहिवडी या गावातून इंटरचेंज देण्यात आला असून त्यासोबतच मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग देखील बडोदा ते जेएनपीटी या महामार्गाला जोडलेले असणार आहेत। त्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील जे काही प्रवासी असतील त्यांना पालघर, नाशिक, नागपूर तसेच गुजरात व मुंबईला पोहोचण्यासाठी बडोदा ते जेएनपीटी या महामार्गाचा खूप मोठा फायदा होणार आहे। तसेच औद्योगिक दृष्टिकोनातून विचार केला तर या महामार्गामुळे उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत, कारण या महामार्गामुळे बदलापूर जवळ लॉजिस्टिक हब उभारणीला चालना मिळणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।